हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा खुलासा झाला आहे. हर्षवर्धन हाच खरा करता करविता आहे. हर्षवर्धनने एकाच दगडात 2 पक्षी मारायचे ठरवले आहेत. पहिला पक्षी तर विक्रांत आणि दुसरा पक्षी म्हणजे ऊर्जा शिंदे. विक्रांत आणि ऊर्जाला एकाच वेळेस संपवण्याचा मास्टर प्लॅन या हर्षवर्धनने बनवला आहे. मग या हर्षवर्धनचा मास्टर प्लॅन नेमका काय आहे? तर सोनाली आणि सोनालीची आई या खोटाड्या आहेत. हर्षवर्धनने त्यांना पाठवलंय. हर्षवर्धन ऊर्जाला एका फॅक्टरीपर्यंत घेऊन जाणार. या फॅक्टरीत विक्रांत असेल आणि मग तेथे ऊर्जाच्या हातून विक्रांतचा खून होणार. विक्रांत ढगात आणि ऊर्जा जेलमध्ये सडणार. हा मास्टर प्लॅन या हर्षवर्धनने बनवलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा सोनालीच्या आईला समजावून सांगते, तुम्ही असं का करताय? तुमच्यासाठी तुमच्या मुलीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तुमच्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट होईल यापेक्षा मोठी भीती कोणती आहे तुमच्या मनात? आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, या सगळ्या केसमध्ये तुमची इच्छाशक्ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि तुम्ही आत्ताच हार मानताय. तर सोनालीची आई सांगते, ऊर्जाताई, सोनालीला चक्कर येणं, तिने असं खाली पडणं हे काही आमच्यासाठी नवीन नाहीये आणि मागील 2 दिवसांपासून तिच्या पोटात अन्नाचा कण नाही गेला, तिने कोणती औषधं नाही घेतली म्हणून तिला चक्कर आली आहे. आणि आमच्याकडे जेवण खायला पैसे नाही आहेत. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते किती पैसे मागतील, तेथे त्यांना कसे पैसे द्यायचे? त्यामुळे मी सोनालीला हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन जायचं असं म्हणते. सोनालीची आई तिच्या जवळ बसते आणि विचारते, बेटा आता बरं वाटतंय का? सोनाली म्हणते, हो आई, वकील मॅडम आहेत ना आपल्याबरोबर, मला आता बरं वाटेल. मी सुद्धा त्यांच्यासारखीच हिंमत ठेवणार आहे. हे ऐकून ऊर्जा खुश होते. सोनालीच्या जवळ बसते आणि प्रेमाने तिला समजावून सांगते, सोनाली, तुझी इच्छाशक्तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तू लवकरच बरी होणार आहेस आणि मी जर तुला न्याय नाही मिळवून देऊ शकले ना, तर मी माझ्या वकिलीची डिग्री फेकून देईल. जर मी तुला न्याय नाही मिळवून देऊ शकले तर मी माझ्या बाबांच्या नजरेला कधी नजर देऊ शकणार नाही. त्यांच्या फोटोकडे मान वर करून पाहू शकणार नाही. त्यामुळे काळजी करू नको. तू लवकरच बरी होशील आणि मी तुला न्याय मिळवून देणारच. आणि मग ऊर्जा म्हणते, सोनालीची आई, आपण सोनालीला घेऊन जाऊया. मी तुम्हाला औषधं आणि काही खाण्याचं सामान घेऊन देते. आणि मग ऊर्जा सोनाली आणि तिच्या आईला आपल्याबरोबर घेऊन जाते. तर दुसरीकडे शौर्य हा संपूर्ण मुंबईमध्ये फिरत असतो. ऊर्जाला शोधत शोधत ऊर्जाला फोन लावत असतो. पण ऊर्जाला 1 मिनिटसुद्धा वेळ मिळत नाही शौर्याचा फोन रिसीव्ह करण्यासाठी. शौर्यला खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे ऊर्जा ही सोनाली आणि सोनालीच्या आईबरोबर रिक्षात असते. तिला शौर्याचा फोन दिसतो, पण फोन उचलू का नको हाच सगळ्यात मोठा प्रश्न तिच्यासमोर असतो आणि ती फोन उचलत नाही. फोन कट होतो. ऊर्जाला वाटतं जाऊ दे, करतेच. आणि मग कसा बसा ती शौर्याला फोन करते. शौर्य फोन उचलतो आणि विचारतो, ऊर्जा कोठे आहेस तू? केव्हाचा मी तुला फोन ट्राय करतोय. अगं तीर्था तुझ्याशिवाय सेशन अटेंड नाही करणार. आणि ते सोड, मला तुझी सेफ्टी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तू कुठे आहेस? तू माझा फोन का उचलत नाही? सांगत का नाही तू कुठे? सांग लवकर. माझ्या फोनची बॅटरी कमी आहे. मी आत्ताच्या आत्ता तिथे पोहोचतो. मला तुझं लोकेशन सांग. ऊर्जा म्हणते, शौर्य शांत हो, शांत हो. मी आत्ता कुठे ना हे मी तुला नाही सांगू शकत. शौर्य विचारतो, का का नाही सांगू शकत? ऊर्जा, मला खूप भीती वाटतेय. सांग लवकर, कुठे आहेस तू? मला आत्ताच्या आत्ता यायचंय. मी घराबाहेर पडलोय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू का घराबाहेर पडला? मी येते घरी, नको टेन्शन घेऊ. शौर्य म्हणतो, ते काही मला सांगू नकोस. मला आत्ताच्या आत्ता सांग, कुठे आहेस तू? ऊर्जा म्हणते, शौर्य मी एका महत्त्वाच्या कामात आहे म्हणून मला उशीर झाला. तुझा फोन नाही उचलता आला. पण मी कुठे काय करतेय हे मी तुला आता नाही सांगू शकत. आणि पुढे काही बोलणार इतक्यात सोनाली झोपलेली असते. तरी तिची आई जोरात ओरडते, सोनाली. त्यामुळे ऊर्जा घाबरते आणि फोन कट करते. शौर्य खूप घाबरतो. हा काय ऊर्जाचा आवाज होता का? ऊर्जा किंचाळली का? शिट, माझा फोन सुद्धा स्विच ऑफ झालाय. आता काय करू? शौर्य स्वतःला शांत करतो आणि म्हणतो, नाही नाही नाही, हा ऊर्जाचा आवाज नव्हता. दुसरं कुणीतरी ओरडलं. पण ऊर्जाचा आवाज खरंच नव्हता का? की ऊर्जाच किंचाळली? हाच प्रश्न शौर्यला पडतो.
शौर्य गाडीमध्ये चार्जर आहे का शोधतो, पण गाडीत चार्जर नसतं. शौर्य म्हणतो, मला आता लवकरात लवकर घरी जावं लागेल. मोबाईल चार्ज करून मी ऊर्जाला फोन करतो. काय झालं असेल कोणास ठाऊक. आणि शौर्य हा गाडी घेऊन आपल्या घराकडे जायला निघतो. आणि इकडे ऊर्जा ही या सोनालीला आणि सोनालीच्या आईला औषधं आणि काही खाण्याचं सामान घेऊन देते. सोनाली गाडीत बसलेली असते आणि सोनालीची आई ऊर्जाला थँक्यू म्हणते. तर ऊर्जा तिला समजावून सांगते, मी एवढं काही केलेलं नाही आहे आणि आता तुम्ही घरी जा, तिला औषधं द्या, खायला प्यायला द्या, म्हणजे तिला बरं वाटेल आणि काळजी करू नका. आणि हो, सोनालीची आई, लवकरात लवकर आपल्याला कळलं पाहिजे की ती फॅक्टरी कुठे आहे आणि त्या फॅक्टरीतून पाणी कसं येतं आहे, नाहीतर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे त्या फॅक्टरीबद्दल काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. सोनालीची आई हो म्हणते. ऊर्जा तिला काही पैसे देते. सोनालीची आई पैसे घेण्यास नकार देते, पण ऊर्जा तिला समजावून सांगते, आता तुम्हाला रिक्षाच्या भाड्यासाठी पैसे लागतील, अजून एखादी वस्तू लागली तर ती घ्यावी लागेल, पैसे ठेवा. आणि खरं तर मी तुम्हाला ऑनलाईनच ट्रान्सफर करणार होते, पण तुमच्याकडे मोबाईल पण नाही आहे, बँक अकाउंट पण नाही आहे. ताई, खरं सांगू का, आजच्या काळात सुखसुविधांसाठी नाही, पण गरजेसाठी मोबाईल तरी हवाच. मोबाईलचा खूप फायदा होतो, कॉन्टॅक्ट लवकर करता येतो. पहा, कोण म्हणतंय ऊर्जाकडे मोबाईल असून सुद्धा जगात तिला कोणीच कॉन्टॅक्ट करू शकत नाही, ती फोनच उचलत नाही. आणि ती सोनालीच्या आईला ज्ञान देतीये की फोनचा खूप फायदा होतो. सोनालीची आई हो हो म्हणते. आणि मग सोनाली म्हणते, ऊर्जाताई तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे. ॲक्टिंग त्या दोघी मायलेकी एक नंबर करतात. आणि मग ऊर्जा सोनालीजवळ येते. प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवून म्हणते, सोनाली काळजी करू नको, तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि मग न्याय मिळवायचा आहे. या सगळ्या प्रकरणात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुला न्याय मिळणारच. तुझी अवस्था करणाऱ्याच्या नराधमांना शिक्षा मी देऊन राहणारच. ऊर्जा म्हणते, चला सोनालीची आई, आता मी तुम्हाला आणि सोनालीला घरी सोडते. परंतु ही बाई फ्रॉड आहे. ती म्हणते, नाही नाही ताई, तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिला आहे, तुम्ही आम्हाला नका सोडू, आम्ही आमचं जाऊ. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. सोनालीची आई गाडीत बसते आणि या दोघीही रिक्षात निघून जातात. मग ऊर्जाला आपल्या नवऱ्याची आठवण येते एवढ्या 2-4 तासानंतर. आणि कसाबसा ती शौर्यला फोन लावते, पण तोपर्यंत शौर्याचा फोन स्विच ऑफ असतो. आणि मग ऊर्जासुद्धा घरी जायला निघते की जाऊया आता, बाहेरची समाजसेवा झाली आहे, आता घरी जाऊया. दुसरीकडे विक्रांत एका अड्ड्यावर बसलेला असतो आणि काहीतरी विचार करतो. आणि मग कोणाला तरी फोन लावतो आणि विचारतो, सापडली का नाही पद्मा? तर समोरचा माणूस सांगतो, नाही सापडली. विक्रांत चिडून विचारतो, अशी कशी नाही सापडली? समोरचा माणूस काहीतरी बोलतो. विक्रांत चिडून म्हणतो, अरे मला ते माहिती आहे, ती पद्मा त्या ऊर्जा शिंदेच्या आईच्या घरी राहायची चाळीत. आत्ता कोठे गेली आहे ते सांग ना, तुला त्यासाठी मी पैसे दिले आहेत. हा माणूस म्हणतो, भेटेल साहेब, काळजी करू नका. विक्रांत म्हणतो, लवकरात लवकर सापडली पाहिजे, नाहीतर तू कोणाला सापडायचा नाही. विक्रांत फोन कट करतो आणि तेवढ्यात कुणीतरी त्याच्या रूमचा दरवाजा वाजवतं. विक्रांत खूप घाबरतो. कोण असेल अशी भीती त्याला वाटते आणि तो विचारतो, कोण आहे रे? आणि तेवढ्यात युवराज हाक मारतो, अरे विकी, मी ये, उघड दरवाजा. युवराज चक्क मला इथे भेटायला आलाय. हे पाहून विक्रांत खूप घाबरतो आणि मग दरवाजा उघडून विक्रांत हा युवराजला आतमध्ये घेतो. युवराज म्हणतो, अरे काय भावा, किती वेळ लावला दरवाजा उघडायला? विक्रांत त्याला म्हणतो, माझ्या बापाच्या लोकांना तर घेऊन नाही आला ना? युवराज सांगतो, नाही नाही, कोणाला नाही घेऊन आलोय. आणि मग विक्रांत मस्त खुर्चीवर जाऊन बसतो. युवराज त्याला म्हणतो, अरे बा, हे सगळे लोक तुला शोधताय, तुझ्या बापाची माणसं, त्या जहागीरदार वकिलाची माणसं, त्याने पोलीस पण तुझ्या पाठीवर लावले आहेत, पण तू येथे लपून बसलाय. विक्रांत म्हणतो, अरे हट, आपण कोणाच्या बापाला नाही घाबरत, मी येथे काही कारणासाठी येऊन थांबलोय. युवराज विचारतो, कोणतं कारण? तर विक्रांत म्हणतो, ते कळलं तुला वेळेवर. युवराज म्हणतो, अरे तुझी खूप काळजी वाटली म्हणून मी येथे आलोय. हे ऐकून विक्रांत लगेच त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, अबे पगले, रुलायगा क्या? आणि तो त्याला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, खरंच तूच माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. मला असं वाटायचं तो गौतम आणि तो कोण दुसरा, ते दोघे माझे बेस्ट फ्रेंड आहे, पण ते तर फट्टू निघाले आणि तू फट्टू वाटायचा, तू चांगला निघालास रे. युवराज म्हणतो, अरे दोस्त आहे तू आपला, तुझ्यासाठी आपण काही पण करायला तयार आहे, पण तू येथे काय करतोय ना तेच मला कळत नाहीये. तू घरी का नाहीये? येथे येऊन का बसलाय? विक्रांत सांगतो, ज्याने ज्याने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे ना,
त्यांच्या आयुष्याची वाट लावायला मी येथे आलोय. हे ऐकून युवराज खूप घाबरतो आणि विचारतो, म्हणजे कोणाच्या? विक्रांत म्हणतो, ते तुला चांगलंच माहिती आहे आणि माहीत नसेल तर लवकरच कळेल. युवराज म्हणतो, अरे यार, आपण तुला नक्की मदत करू, काही पण झालं तरी. मग विक्रांत विचारतो, माझ्या बापाने खोके फेकले तरी बदलणार नाही ना? गद्दारी तर करणार नाही ना? युवराज म्हणतो, नाही रे, काय बोलतोय, कधीच नाही. विक्रांत म्हणतो, ठीक आहे मग, कधी कोणाला संपवणार हे मी तुला सांगतो. आता आहे ना, मी कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये आणि दारू घेऊन ये, सोबत चकनासुद्धा आण बरं का. युवराज हो म्हणतो आणि निघून जातो. आणि मग युवराज गेल्यानंतर विक्रांतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. आता विक्रांतला या युवराजवर सुद्धा संशय आला की काय, हे तर आपल्याला पुढेच कळणार आहे. थोड्या वेळाने युवराज हा विक्रांतसाठी सगळं खायला प्यायला घेतो आणि लगेच आजूबाजूला कुणी नाहीये हे पाहून पाटोळेला कॉल लावतो. पाटोळे आमदार शिर्केजवळ येतो आणि म्हणतो, आमदार साहेब, युवराजचा कॉल आहे. आमदार शिर्के त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगतो. पाटोळे फोन स्पीकरवर ठेवतो आणि युवराज म्हणतो, पाटोळे साहेब, पोहोचलोय मी, मला विक्रांतचा पत्ता कळलाय. आमदार शिर्के म्हणतो, वा युवराज वा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. लय भारी काम केलंयस तू, मन जिंकलंय तू, मन आपल्या हृदयात येतो आता, टेन्शन घेऊ नको कसलं. युवराज खूप खुश होतो आणि आमदार शिर्के विचारतो, कोठे आमचे युवराज, सांगा बरं लवकर. युवराज सांगतो, एक टेकडी आहे, त्या टेकडीच्या खालीच येतो, तेथे त्याच्या अड्ड्यावर बसलाय. पाटोळे म्हणतो, युवराज, त्याच्याकडून ना लवकरात लवकर सगळी माहिती काढून घ्या की तो पुढे काय करणार आहे, कसं करणार आहे. तर युवराज म्हणतो, ओ पाटोळे साहेब, तुम्हाला त्या विक्रांतची बातमी पाहिजे का माझ्या मेल्याची बातमी पाहिजे? त्याला जर मी एवढं पटापट विचारलं ना तर लगेच तुम्हाला मारून टाकेल, त्याला संशय येईल, सगळं हळूहळू विचारावं लागेल. आमदार शिर्के म्हणतो, युवराज सॉरी बरं का, या पाटोळेला ना काडीची अक्कल नाहीये, काही पण बोलतोय. तू एक काम कर, तू आमच्या चिरंजीवाबरोबरच राहा आणि त्याला संशय येऊ देऊ नको. त्याचं पुढे काय होतं, कसं होतं ते सगळं मला सांगत राहा. युवराज हो म्हणतो आणि फोन कट करतो. आमदार शिर्के पाटोळेवर चिडून म्हणतो, ओ पाटोळे, काही अक्कल आहे की नाही तुम्हाला? आता एक काम करा, आपल्याला विक्रांतचा पत्ता मिळालाय, तिकडे आपली माणसं पाठवा आणि विक्रांतला माझ्या पायाशी आणून ठेवा आणि त्या युवराजचं जे होईल ते होईल, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. पाटोळे हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. आमदार शिर्के रिलॅक्स होतो. पण इकडे हर्षवर्धनच्या घरी कुणीही रिलॅक्स नसतं. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात, कारण आजी आणि तीर्था डॉक्टरांबरोबर सेशनमध्ये असतात. सेशन संपवून सगळ्याजणी खाली येतात आणि मग विजया विचारते, कसं झालं सेशन? डॉक्टर म्हणतात, कुमुदिनी मॅडमला माहिती आहे, मी तीर्थाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तीर्था माझ्याशी काहीच बोलली नाही, त्यामुळे सेशन झालंच नाही. हे ऐकून सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तेवढ्यात तीर्था खाली येते आणि विजया म्हणते, वा तीर्था वा, तू ऊर्जा वहिनीची वाट पाहत बसली आणि ती काय आली नाही. तेवढ्या शौर्य घरी येतो. सगळे विचारतात काय झालं? तर शौर्य सांगतो, मी मोबाईल चार्ज करायला घरी आलोय, ऊर्जा कुठे ते मला काही कळलंच नाहीये. आणि विजया म्हणते, अरे कळणार तरी कसं, कारण तुझी बायको आहे ना, फक्त दिखावा आहे दिखावा. मला तीर्थाची किती काळजी आहे हे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती वेळेवर पोहोचली नाही. तिला या घरात थांबायचंच नव्हतं, जाणून बुजून तिने हे सगळं केलंय, उशीर केलाय आणि मला हे बिलकुल आवडत नाहीये. तीर्थाला खूप राग येतो आणि तीर्था चिडून म्हणते, बस झालं मॉम, ऊर्जा वहिनीबद्दल तू काही बाही बोलतीये, असं प्लीज बोलू नको. विजया चिडून म्हणते, तीर्था? तीर्था म्हणते, काय तीर्था, खरं बोलते मी, सकाळपासून पाहतीये काही बाही बोलते तिच्याबद्दल, एक शब्दही तिच्याबद्दल बोलायचा नाहीये. आणि तेवढ्यात ऊर्जा घरी परत येते. ऊर्जाला पाहून सगळेजण विचारतात. शौर्य विचारतो, ऊर्जा काय झालं, किंचाण्याचा आवाज आला होता, तू बरी आहेस ना, तू बस ना. पण ऊर्जा म्हणते, शौर्य मी ठीक आहे, मला काही नाही झालंय. आणि तेवढ्यात विजया चिडून म्हणते, वा रे वा, आली का शेवटी सेलिब्रिटी वकील. ऊर्जाबाई, आल्या तुम्ही, पण तुम्हाला डॉक्टर जेव्हा येतील तेव्हा यायचं होतं आणि तुम्ही कधी आला आहात, जेव्हा डॉक्टर जाण्याची वेळ झाली आहे. आता येऊन तरी काय फायदा, तुम्ही नाही आला ना तरी चाललं असतं. ऊर्जा पाहते तर 12:15 वाजलेले असतात आणि आजी म्हणते, विजया बस झालं, बाहेरच्या लोकांसमोर काय बोलतेस तू. विजया गप्प बसते. मग आजी डॉक्टरांना विचारते, डॉक्टर तुमच्याकडे थोडा वेळ आहे का, आत्ता सेशन होऊ शकतं का? डॉक्टर घड्याळाकडे पाहतात आणि सांगतात, हो थोडा वेळ आहे,
मी सेशन घेऊ शकते 15 मिनिटांसाठी. हे ऐकून विजयाला खूप राग येतो आणि मग डॉक्टर या तीर्थाला विचारतात, तीर्था तू सेशन करायला तयार आहेस ना? आता तुझी ऊर्जा वहिनीसुद्धा आपल्याबरोबर असेल. तीर्था म्हणते, हो डॉक्टर, आता मी दिवसभर सुद्धा बसायला तयार आहे. हे ऐकून सगळे खुश होतात, पण विजयाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे मग, मी ऊर्जा आणि तीर्था सेशनसाठी जातो, तुम्ही कुणीही यायचं नाहीये. तुम्ही सगळे खालीच थांबा आणि कुमुदिनी मॅडम 15 मिनिटानंतर तुम्ही सेशनसाठी वरती या. सगळेजण हो म्हणतात आणि मग ऊर्जा तीर्थाला घेऊन डॉक्टरांबरोबर सेशनला जाते आणि हर्षवर्धन हा लगेच फोन डायल करतो आणि फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो. ऊर्जा ही घरी आली आणि सेशन झालंय हे हर्षवर्धनला सहन झालेलं नसतं. म्हणजे हर्षवर्धन नक्कीच त्या सोनालीच्या आईला कॉल लावत असेल आणि तिला फोन लावून तो चिडणार की तू ऊर्जाला एवढ्या लवकर घरी का येऊ दिलं, तू अजून ऊर्जाचा टाइमपास करायला हवा होता. पण या सोनालीच्या आईचा फोन काही लागत नाही, ती उचलत नाही, त्यामुळे हर्षवर्धन खूप चिडलेला असतो आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा ही सोनाली आणि सोनालीच्या आईबरोबरच तिकडे बिझी होती आणि इकडे तीर्था काही सेशन करायला तयार नव्हती. पण शेवटी ऊर्जा घरी आली, सेशनसुद्धा झालं आणि सोनालीच्या आईचं कामसुद्धा झालं. परंतु हे जेवढं सगळं नॉर्मल दिसतंय तेवढं नॉर्मल नाही आहे. कारण या सगळ्याचा करता करविता आहे हर्षवर्धन जहागीरदार. हर्षवर्धन जहागीरदारचे 2 सगळ्यात मोठे दुश्मन आहे. पहिला दुश्मन आहे तो विक्रांत शिर्के, ज्याने चक्क तीर्थाला किडनॅप केलं होतं, तीर्थाला त्रास दिला होता. आणि त्याची दुसरी दुश्मन आहे ऊर्जा शिंदे. ऊर्जा शिंदे त्याच्या रायवल वकिलाची मुलगी, ज्या बाईने त्याला कोर्टात हरवलं. सगळ्यांसमोर त्याला लाजिरवाना पराभव स्वीकारावा लागला. इतका मोठा वकील ऊर्जा शिंदेच्या हातून हरला हे त्याला ऐकून घ्यावं लागलं. सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागली, बदनामी सहन करावी लागली. ऊर्जाने हर्षवर्धनचा प्रत्येक प्लॅन फ्लॉप केलाय आणि हे हर्षवर्धनच्या जिव्हारी लागलंय. आणि आता हर्षवर्धनने एक खूप मोठा प्लॅन बनवलाय. एकाच दगडात 2 पक्षी तो मारणार आहे. पहिला पक्षी म्हणजे विक्रांत आणि दुसरा पक्षी म्हणजे ऊर्जा शिंदे. फ्रेंड्स, ही जी सोनाली आहे, सोनालीची आई आहे, त्यांची ती केस, हे सगळं खोटं आहे, थोतांड आहे. या हर्षवर्धन जहागीरदारने रचलेला प्लॅन आहे. आणि या प्लॅनमध्ये असं होईल की जेव्हा ऊर्जा शिंदे ही या केसबद्दल सगळा विचार करेल की हो, केस जेन्युइन आहे आणि आपल्याला सोनालीला न्याय मिळवून द्यायचा आहे, मग तो सोनालीच्या आईला मदतीला घेऊन हर्षवर्धन ऊर्जाला एका फॅक्टरीमध्ये बोलवणार. त्या फॅक्टरीमध्ये विक्रांत आणि पद्मा असतील. विक्रांत पद्माला मारण्याचा प्रयत्न करेल. ऊर्जाला सुद्धा तेथे बंदूक मिळणार आणि मग ऊर्जा पद्माला वाचवण्यासाठी विक्रांतवर गोळी चालवणार आणि विक्रांतच्या हृदयात गोळी लागून विक्रांत जागेवर मरेल आणि ऊर्जावर विक्रांतचा खून केल्याचा आरोप असेल. म्हणजे हर्षवर्धनचे 2ही शत्रू एकाच वेळेस संपतील. एकीकडे विक्रांत जाईल ढगात, दुसरीकडे ऊर्जा जाईल जेलात. म्हणजे हर्षवर्धनसाठी ही विन विन सिच्युएशन असणार आहे. म्हणजे हर्षवर्धनने यावेळेस खूपच धमाकेदार प्लॅन बनवला आहे आणि ऊर्जा त्यात पुरती अडकली आहे. एवढं मात्र नक्की, येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. तुम्ही प्रोमो तर नक्की पाहिला असेल, जेथे ऊर्जा ही विक्रांतला गोळी मारते आणि विक्रांत जागेवरच मरतो. पोलीस ऊर्जाला अटक करतात विक्रांतच्या खुनाच्या आरोपाखाली. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन हा सोनालीच्या आईला फोन करेल आणि तिला ठणकावून सांगेल, तू माझं काम अजून पूर्ण केलेलं नाही आहे. माझं काम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू ऊर्जाला त्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाशील, त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचवशील. म्हणजे हर्षवर्धन हा सोनालीला आपला पुढचा प्लॅन सांगत असेल, सोनालीच्या आईला आपला पुढचा प्लॅन सांगत असेल. आणि मग इकडे ऊर्जा ही शौर्यला सगळं काही सांगेल. सोनाली, सोनालीची आई, ती फॅक्टरी, सोनालीची अवस्था किती वाईट आहे. आणि मग शौर्यसुद्धा म्हणेल, ऊर्जा तू एकदम योग्य करतीयेस, तू सोनालीला न्याय मिळवून द्यायला हवाच. आणि हर्षवर्धन त्यांच्या रूम बाहेरून हे सगळं ऐकणार.
ऊर्जा आणि शौर्य ही केस घ्यायला तयार झालेत, म्हणजे ऊर्जाला त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचवणं खूप सोपं झालंय असं हर्षवर्धनला वाटणार. आणि मग हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये येईल आणि तेथे बुद्धिबळाचा पट ठेवलेला असेल आणि हर्षवर्धन एखाद्या राक्षसासारखा हसत असेल आणि म्हणेल, ऊर्जा शिंदे, तुला काय वाटतंय, या बुद्धिबळाच्या पटावर तू राणी आहेस का? नाही, खरा राजा मी आहे आणि तू एक साधं प्याद आहे. कसं चालायचं, कुठे चालायचं हे सगळं मी ठरवतोय. हा पट माझा, हे नियम माझे आणि तू चालायचं कसं हे ठरवणारा सुद्धा मीच आहे. हर्षवर्धन खूप खुश होईल, पण आता ऊर्जाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.